गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आज आपण बघता बघता 11व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. याच्या आधी आपण गीतेचे 10 अध्याय शिकायचा प्रयत्न केला. आपण ते वाचून संपवले असं आपण नाही म्हणू शकत. आपण गीता वाचून संपवू नाही शकत. ओके. गीता वाचून आपण संपायचे. गीता संपवायची नाही. गीता आपल्याला संपवणार आहे. अशा प्रकारे आपण 2-2.5 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी ऑलमोस्ट ही यात्रा सुरू केली होती. आपण तेव्हा आठवड्यातनं एकदा भेटायचो. आता आपण आठवड्यातनं 2दा भेटायचा प्रयत्न करतो. म्हणजे आठवड्यातनं 2 तास आपण हा अभ्यास करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे थोडं लवकर व्हायला लागलं आता. म्हणून आपण गेले 2 अध्याय जे होते ना, ते थोडे लवकर संपवू शकलो. संपवू शकलो म्हणण्यापेक्षा त्यांचा अभ्यास करू शकलो. त्यांचा अभ्यास आपण संपवू नाही शकत. त्यांचा अभ्यास आपण जितका करू तितका कमीच आहे. आज आपण 11वा अध्याय सुरू करू. 11व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी श्लोक सुरू होण्यापूर्वी पुष्कळशी प्रस्तावना केलेली आहे. तर ती प्रस्तावना काय आहे हे आपण पहिले बघू. तर मी आपली स्क्रीन शेअर करतो आणि तुम्हाला ही गीताई सॉरी नाही, आपल्याला ज्ञानेश्वरी बघायची आहे ना, गीताई नाही बघायची. सो आय होप यू कॅन सी दिस स्क्रीन. दिसते ना स्क्रीन? ओके, व्हेरी गुड. ऑल राईट. सो आय एम गोइंग टू गो डाऊन इंटू ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमध्ये आता अर्जुनानी मागच्या अध्यायामध्ये शेवटी इच्छा दर्शवली होती. इच्छा दर्शवली होती म्हणण्यापेक्षा ती इच्छा त्याच्या मनात आली होती. आत्तापर्यंत अर्जुनानी तोंडाने बोलून नाही दाखवली. त्याच्या आधीच कृष्णाला त्याच्या मनातलं कळलं. म्हणजे काय आहे, की आपलं जे चैतन्य आहे, शुद्ध चैतन्य, त्याच्यामध्ये जेव्हा एखादी इच्छा उत्पन्न होते, तेव्हा त्या चैतन्याला सगळ्यात पहिले कळते ना. तर कृष्ण म्हणजे शुद्ध चैतन्य आहे. शुद्ध चैतन्याचं प्रगटीकरण आणि अर्जुन जे आहे, हे आपल्या मनाचं प्रगटीकरण आहे. बरोबर आहे. तर आपल्या मनामध्ये जर इच्छा आली, तर ती कोणाच्या शक्तीमुळे येते? ती आपलं जे चैतन्य आहे त्याच्याच शक्तीमुळे येते ना. त्यामुळे आपलं जे शुद्ध चैतन्य आहे म्हणजे कृष्ण स्वतः, हे मूलभूत आहे. हे फंडामेंटल आहे. आपल्या मनामध्ये जो विचार येतो, तो आपल्या आधी आपल्या मनातला जो कृष्ण आहे किंवा आपल्या आतला जो कृष्ण आहे त्याला कळलेलं असतं. त्यामुळे ती इच्छा अर्जुनाच्या मनात आली हे कृष्णाला कळलं. हे असं आपल्याला ज्ञानदेवांनी सांगितलं मागच्या अध्यायात. असं गीतेत नाही लिहिलंय. परंतु ज्ञानदेव गीतेचा अभ्यास केल्यानंतर असं म्हणतात, की ज्ञानदेव हा कृष्णाचाच अवतार आहे. त्यामुळे ज्ञानदेवांना कृष्णाच्या मनात काय होतं अर्जुनाला सांगण्यासारखं, ते सगळं पूर्णपणे माहिती होतं. तर गीता ही 700 श्लोकांची आहे ना. तर गीता इज अ कंडेन्स्ड व्हर्जन. ज्ञानेश्वरी जी आहे त्याच्यामध्ये 8,000 पेक्षा जास्त ओव्या आहेत. 8,000 आहेत की 9,000 आहे मला माहीत नाही, मोजल्या नाहीत. आय एम नॉट अ स्कॉलर. परंतु एनिवे 10 पटपेक्षा जास्त मोठं आहे. म्हणजे जे अर्जुनाला वाटलं मनातनं ते देखील ज्ञानदेवांनी इथे ओवीबद्ध केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मागच्या अध्यायात आपल्याला ज्ञानदेवांनी सांगितलं, की अर्जुनाच्या मनात जी इच्छा आली होती ती कृष्णाला कळली. आता कृष्ण त्याला रिस्पॉन्ड करणार आहे. आता यावरी एकादशी कथा आहे दोही रसी येथ पार्था विश्वरूपेसी होईल भेटी. हं? आता यानंतर 11व्या अध्यायामध्ये शांत व अद्भुत या 2 रसांनी भरलेली कथा आहे. 9 प्रकारचे रस असतात असं म्हणतात. त्यापैकी शांत रस आणि अद्भुत रस. शांत रस जो आहे तो शब्दांमध्ये व्यक्त नाही करता येत कारण की तो शांत आहे. पण बाकीचे 8 जे रस आहेत ते व्यक्त करता येतात. तर या शांत आणि अद्भुत अशा या 2 रसांनी भरलेली कथा आहे. या अध्यायात अर्जुनाला विश्वरूपाचं दर्शन होणार आहे. तर ते आपणही बघणार आहोत ज्ञानदेवांच्या कृपेने. हं. जेथ शांताचिया घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा आणि येराही रसा पाती करा जाहला मानू. या अध्यायात शांत रसाच्या घरी अद्भुत रस पाहुणचारास आलेला आहे.
शांत रसाच्या घरी अद्भुत रस हा पाहुणचारास आलेला आहे. म्हणजे गीतेचा जो मुख्य रस आहे, तो शांत रस आहे किंवा गीतेचा अभ्यास केल्यानंतर आपण शांत व्हावं, अशी अपेक्षा आहे. हे जर दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला कळलं असतं, तर तो तिथेच शांत झाला असता ना. दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी काय सांगितलं होतं? प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्यैवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. हा श्लोक होता ना? ज्याच्या मनातल्या सगळ्या कामना संपूर्णपणे विरून गेलेल्या आहेत, विरघळून गेलेल्या आहेत. जो आपल्या आत्मतत्वाच्या अधिष्ठानावर बसलेला आहे आणि त्यात संपूर्णपणे तृप्त आणि तुष्ट आहे. तिथे शांती व्यतिरिक्त काय असेल? आणि ही शांती भावनेने पण होऊ शकते ना. जरी बुद्धी नसली किंवा युक्ती नसली, तरी सुद्धा भावनेने होऊ शकते ही. नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शांतिः अशांतस्य कुतः सुखम्. जर अनुभव नसला, तर पहिले भावना तर करा. इव्हन इफ यू डोंट नो, ॲट लीस्ट यू अझ्युम. गणितात नाही करत का आपण? आपल्याला उत्तर माहिती नसतं, परंतु आपण म्हणतो की लेट एक्स बी द ॲन्सर. लेट्स अझ्युम दॅट द ॲन्सर इज एक्स अँड देन वी फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स. तशा प्रकारे जर आपण अशी भावना केली, की मी देह नसून, मी हा दुःखी जीव नसून, मी शुद्ध आत्मस्वरूप आहे. अशी भावनाच तर करा पहिले. कारण की देह मी आहे ही भावनाच तर आहे. हे आपल्याला माहिती कुठे आहे? हा देह तर रोज आपण सोडतो रात्री झोपताना. मग तो देह मी कसा होऊ शकतो? या देहाला मी बघू शकतो. देह मला 5ही इंद्रियांनी जाणवतो. देह मला दिसतो माझ्या डोळ्यांनी. देहाचा मला वास येतो. येऊ शकतो. जर तुम्ही अशुद्ध अन्न खाल्लं तर. त्यानंतर देह आपल्याला आवाजाने पण खुणावतो. भूक लागली ते पोटामध्ये गुडगुड नाही का? देहाची चव पण येऊ शकते. चाटून बघा हात. हं. तो शब्द, स्पर्श, स्पर्श सुद्धा होतो ना देहाचा. शब्द, स्पर्श, रूप दिसतंय आपल्याला डोळ्यांनी. आरशात दिसतं म्हणजे असं नाही दिसत. पण आपल्या हाताकडे बघितलं हात दिसतो. रस म्हणजे चव पण येऊ शकते आणि गंध, वास पण येऊ शकतो. तर 5ही इंद्रियांनी आपल्याला देह दिसू शकतो. त्यामुळे हा इंद्रियगोचर आहे. म्हणजे इंद्रियांनी दिसणारा, इंद्रियांनी अनुभव येणारा. सो व्हॉटएव्हर वी आर एक्सपिरियन्सिंग कॅनॉट बी वी द एक्सपिरियन्सर. एक्सपिरियन्सर इज ऑल्वेज अपार्ट फ्रॉम द एक्सपिरियन्स. अनुभव करता हा अनुभव केली गेलेली वस्तू जी असते त्याच्याशिवाय वेगळा असतो. तर देह मला माझ्या अनुभवामध्ये अनुभवायला येतो आहे. याचा अर्थ देह माझ्यापेक्षा भिन्न आहे. मी नाहीये देह, नाही का? अशा प्रकारे जर आपल्याला माहिती असलं, तर मग आपण तशा प्रकारे व्यवहार करू. परंतु ते आपल्याला माहिती नाही. आपण स्वतःला देह आहोत असं मानलेलं आहे. तर ही मान्यता चुकीची आहे ना. मान्यताच तर आहे. परंतु तो अभ्यास झालेला आहे त्याचा. त्याच्यामुळे आपण देहच म्हणजे मी आहे, अशा प्रकारे जगामध्ये वावरतो आणि तसा व्यवहार करतो. मग त्याच्यामुळे दुःखी होतो, आजारी पडतो, नाही का? मी आजारी आहे असं वाटतं ना. मी नसतो आजारी, देह आजारी असतो. मी त्या आजाराला बघणारा द्रष्टा आहे, हे आपल्याला नाही कळत. तर हा जो द्रष्टा आहे, हा नेहमी शांत असतो. तर ह्या शांत रसामध्ये अद्भुत रस म्हणजे भगवंताच्या सगळ्या विभूतींचं एकत्र प्रगटीकरण होणार आहे आता 11व्या अध्यायात. शांत रसाच्या घरी अद्भुत रसा पाहुणचारच आलेला आहे आणि इतर रसांनाही या 2 रसांच्या पंक्तीला बसण्याचा मान मिळालेला आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये इतर रस पण येणार आहेत. अहो वधूवरांची ये मेणी, जैशी वराडिया लुगडी लेणी, तैसे देशियेच्या सुखासनी मिरविले रस. अहो नवरा-नवरीच्या लग्न समारंभात ज्याप्रमाणे वऱ्हाडी लोकांनाही वस्त्र व दागिने मिळतात, त्याचप्रमाणे इतर रसांचीही मराठी भाषारूप पालखीत मिरवणूक होऊन त्यांना शोभा आली आहे. एवढी सगळी जड मराठी आपल्याला नाही कळली. नवरा-नवरीच्या लग्न प्रसंगात, लग्न समारंभात जसं वऱ्हाडी लोकांनाही वस्त्र आणि दागिने मिळतात. म्हणजे काय आहे, की आपण जरी पाहुणे असलो ना, आपलं काही लग्न होत नाहीये, परंतु आपण वऱ्हाडी आहोत. वऱ्हाडी म्हणजे वेडिंग पार्टी. तर त्यांना सुद्धा गिफ्ट्स वगैरे मिळतात ना. त्याचप्रमाणे हे जे इतर रस आहेत, टोटल जे रस आहेत
ते कुठे आहेत आपण बघू शकतो. म्हणजे आय कॅन फिगर इट आउट, आय कॅन शो इट टू यू. वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे रस आहेत. ते मराठीचे म्हणजे भाषेतून कुठला भाव प्रसारित होतोय. माझ्या मनात कुठला भाव आहे आणि तो तुम्हाला तसाच्या तसा कुठल्या शब्दांमधनं मिळू शकेल. ते शब्द आपण जेव्हा वापरतो, तेव्हा ती जी भाषा आहे किंवा ते जे शब्द आहेत, तो रस घेऊन आपल्यापर्यंत येतात. तर हे जे इतर रस आहेत, हे त्या अद्भुत रसासोबत शांत रसाच्या घरी पाहुणचाराला आलेत, जेवायला आलेत. तर ज्याप्रमाणे इतर लोकांना लग्नामध्ये भेटवस्तू मिळतात, त्याचप्रमाणे इतर रसांचीही मराठी भाषारूप पालखीत मराठी भाषेची पालखी आहे. या पालखीमध्ये सगळे रस बसलेले आहेत. तर ह्या दोघांच्या पंक्तीला म्हणजे शांत रसाच्या आणि अद्भुत रसाच्या पंक्तीला बाकीचेही रस येऊन बसलेत. म्हणजे ह्या दोघांसोबत सगळे रस एकत्र ह्या पालखीमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये मिरवणूक होऊन त्यांची मिरवणूक निघाली आहे आणि त्यांना शोभा आलेली आहे. मिरवणुकीमध्ये त्या रथामध्ये, पालखीमध्ये जेव्हा ते बसलेले आहेत, रथामध्ये नाही पालखीमध्ये जेव्हा बसलेले आहेत, तेव्हा त्या इतर रसांना देखील त्या पालखीमुळे शोभा आलेली आहे. परी शांताद्भुत बरवे, जे डोळियांच्या अंजुळी घ्यावे, जैसे हरिहर प्रेम भावे आले खेवा. परंतु शांत व अद्भुत हे 2 रस, हे 2 चांगले रस या अध्यायात इतके मुख्यत्वाने आहेत, की ते उघड्या डोळ्यांना दिसतील, की ते डोळ्यांना उघड दिसतील. जसे विष्णू व शंकर हे एकाच योग्यतेचे देव प्रेमभावाने एकमेकांस भेटावयास यावे. विष्णू आणि शंकर हे दोघंही एकत्र जर आलेत, तर हे दोघंही तेवढेच महत्त्वाचे आहेत ना. मागच्या अध्यायात आपण द्वंद्व समास असा एक शब्द ऐकला होता. द्वंद्व समास ह्या शब्दाचा ॲक्चुअल अर्थ जो आहे, तो हा आहे, की एकमेकांच्या विरुद्धार्थीच शब्द असतील असं नाहीये. परंतु त्या समासामध्ये म्हणजे जोडाक्षरामध्ये किंवा जोड शब्दामध्ये जे 2 शब्द एकत्र येतात ना, त्या दोन्ही शब्दांना तेवढंच वजन आहे किंवा तेवढंच महत्त्व आहे. तर समजा आपण म्हटलं, की हरिहर. हरिहर हा जो शब्द आहे, त्याच्यामध्ये हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शंकर, राइट? तर हरिहर या शब्दामध्ये हरी आणि हर हा द्वंद्व समास आहे. कारण की हरी आणि हर दोन्ही सारख्याच महत्त्वाचे, सारख्याच वजनाचे आहेत. आई-वडील असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आई आणि वडील दोघंही सारख्याच वजनाचे असतात, सारख्याच महत्त्वाचे असतात. भाऊ-बहीण हे द्वंद्व समास आहे. ह्याच्यामध्ये द्वंद्व म्हणजे शत्रुत्व नाहीये, विरोध नाहीये. असं मला तेव्हा वाटलं होतं, द्वंद्व या शब्दामुळे. परंतु तसं नाहीये. ते मी नंतर आय लुक्ड इट अप. तर द्वंद्व समास या शब्दाचा अर्थ हा आहे, की ज्या 2 शब्दांमुळे एक शब्द तयार होतो, त्या दोन्ही शब्दांना त्या शब्दामध्ये जोड जोड शब्दामध्ये सारखंच महत्त्व असतं किंवा सारखंच वजन असतं. जसे विष्णू आणि शंकर हे एका योग्यतेचे देव प्रेमभावाने एकमेकांना भेटायला यावे. असे हे शांत आणि अद्भुत रस, हे चांगले रस या अध्यायात मुख्यत्वाने आहेत. पण ते डोळ्यांना आपल्याला उघड दिसतील. ना तरी अवसेच्या दिवशी भेटली बिंबे दोन्ही जैशी, तेवी एकवेळा रसी केला एथ. अथवा अमावास्येच्या दिवशी ज्याप्रमाणे सूर्यबिंब आणि चंद्रबिंब यांच्यात अंतर राहत नाही. कारण की ती बिंबे एकाच दिशेला असतात. त्याप्रमाणे ह्या अध्यायात हे 2 रस एकत्र आले आहेत. किती वेगवेगळ्या उपमा देऊन ज्ञानदेव सांगतात, की ह्या अध्यायामध्ये शांत रस आणि अद्भुत रस हे दोन्ही एकमेकांसोबत आलेले आहेत आणि ते एकमेकांना पूरक, एकमेकांमुळे एकमेकांची शोभा वाढवणारे आणि तरी एकमेकांइतकेच महत्त्वाचे आहेत. "मीनले गंगे यमुनेचे योग." गंगा यमुना हा आणखीन एक द्वंद्व समास आहे. "मीनले गंगे यमुनेचे ओघ, तैसे रसा जाहले प्रयाग. म्हणोनी सुस्नात होत जग, आघवे येथ." ज्याप्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा आणि यमुना ह्या दोन्ही नद्यांचा संगम झालेला आहे, त्याप्रमाणे ह्या अध्यायात शांत आणि अद्भुत या 2 रसांचा मिलाफ होऊन 11वा अध्याय हा प्रयोग क्षेत्रच झालेला आहे. दिस हॅज बिकम ॲन एक्सपेरिमेंटल लॅबोरेटरी. प्रयोग क्षेत्र म्हणजे असं समजा की लॅब.
म्हणून सर्व जग इथं स्नान करून पवित्र होतं. या अध्यायामध्ये सगळं जग स्नान करून पवित्र होतं म्हणजे जेव्हा शांत आणि अद्भुत हे 2 रस एकत्र येतात, तेव्हा जे प्रयागराजामधलं पाणी आहे गंगेचं आणि यमुनेचं, त्याच्यामध्ये अंघोळ केल्यानंतर आपल्याला कसं वाटेल? तशाच प्रकारे आपल्याला हा अध्याय ऐकल्यानंतर शांत आणि अद्भुत रसामध्ये स्नान केल्यासारखं वाटेल आणि आपल्याला पवित्र वाटेल. 11वा अध्याय हा प्रयाग क्षेत्रात झालेला आहे. म्हणून सर्व जग इथं स्नान करून पवित्र होतं. माझी गीता सरस्वती गुप्त आणि दोन्ही रसते ओघमूर्त, या लागी त्रिवेणी हे उचित फावली बापा. ज्याप्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा आणि यमुना ह्या 2 नद्यांचे ओघ प्रगट दिसतात आणि त्या 2 ओघांच्या मध्ये जशी सरस्वती नदी गुप्त आहे, त्याचप्रमाणे ह्या अध्यायात शांत आणि अद्भुत हे 2 रस प्रगट आहेत. आणि या 2 रसात गीता ही गुप्त सरस्वतीच आहे. म्हणून बापहो, ही योग्य त्रिवेणी सर्वांना प्राप्त झाली आहे. म्हणजे गीता इटसेल्फ इज सरस्वती आणि गंगा आणि यमुना प्रयागामध्ये जशा एकत्र येतात, तशा इथे एकत्र आलेल्या आहेत. म्हणजे शांत रस आणि अद्भुत रस हे दोन्ही एकत्र आलेत. ओके. अँड दे हॅव कम टुगेदर लाइक इन प्रयागराज. प्रयागराजामध्ये जशा गंगा आणि यमुना एकत्र येतात, त्याप्रमाणे शांत आणि अद्भुत रस एकत्र आलाय आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी आता छान अंघोळ करणार आहे. आपण सगळे करू अंघोळ. ठीक आहे. एथ श्रवणाचेनिद्वारे तीर्थी रिघता सोपारे, ज्ञानदेवो म्हणे दातारे माझेनी केले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला कारणीभूत करून माझे गुरु जे निवृत्तीनाथ, त्यांनी श्रवणाच्या द्वारे ह्या त्रिवेणी तीर्थामध्ये प्रवेश करणं सोपं केलंय. मला कारणीभूत करून म्हणजे ज्ञानदेव इज सेइंग की आय एम ओनली ए निमित्त. मला कारणीभूत करून माझे गुरु निवृत्तीनाथ म्हणजे माझे मोठे भाऊ यांनी श्रवणाच्या द्वारे ह्या त्रिवेणी तीर्थामध्ये प्रवेश करणं सोपं केलं आहे. त्यांच्याकडनं मी हे सगळं शिकलो आणि त्यांनाच मी आता ऐकवतोय, है ना? तर त्यांच्यामुळे ह्या त्रिवेणी तीर्थामध्ये प्रवेश करणं सोपं केलंय किंवा गीतेचा अर्थ मी सांगू शकलेलो आहे. मला सगळं माझ्या गुरूंनी म्हणजे निवृत्तीनाथांनी शिकवलं आणि मी जेव्हा प्रत्यक्ष गीता वाचली, तेव्हा मला ती वेगळ्या तऱ्हेने कळली, वेगळ्या अर्थाने कळली आणि तो सगळा अर्थ मी माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये लिहून काढला. म्हणजे मग त्याचा लाभ इतर लोकांना पण होऊ शकेल. आहे ना? तर हे निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे हे सोपं झालंय. तीरे संस्कृताची गहने, तोडोनी मर्हा ठिया शब्द सोपाने, रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे. धर्माची खाण जे माझे गुरु निवृत्तीनाथ, धर्माची खाण म्हणजे त्याच्यातून आपण धर्म काय आहे हे शिकू शकतो त्यांच्या शिकवणुकीतून. धर्माची खाण हे माझे गुरु निवृत्तीनाथ त्यांनी मला कारणीभूत करून संस्कृत भाषारूपी कठीण उंच डगरीचे किनारे फोडून मराठी भाषेतील शब्दरूपी पायऱ्यांचा घाट बांधला. म्हणजे कसं आहे की ही जी खाण होती किंवा आहे, ह्याच्यात दगड खूप उंच आहेत कारण की ते संस्कृत आहेत. परंतु त्यांना मराठीमध्ये येऊन त्याचं भाषांतर केलं. तर ह्याची कृपा सगळी निवृत्तीनाथांची. निवृत्तीनाथ. विजयजी आपल्याला काही बोलायचंय का? नाही ना? नाही, तो प्रयाग शब्द होता, तो मी हां. प्रयोग म्हणून सुरुवात केली होती वाचायला. नो. तो प्रयाग हा शब्द आहे. प्रयाग शब्द आहे. है ना? तेवढंच प्रयाग. फक्त सांगायचं होतं. नो प्रॉब्लेम. तर तो शब्द प्रयोग की शब्द प्रयाग? आपण कुठे बघितलं एक प्रयोग पण होता ना? एक प्रयोग कुठे होता बघा? ज्याप्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा आणि यमुना या 2 नद्यांचे योग प्रगट दिसतात. हां, मी तो प्रयोग हा शब्द वापरला होता का किंवा इथे प्रयोग असा लिहिलाय का कुठेतरी शब्द?
प्रयागच नाही, पाहिजे. मग लिहिलेलं प्रत्येक जागी नाहीये. प्रयागच ते पाहिजे. प्रयागचं चुकून तुम्हालाच ते प्रयोग वाटला तो. हां, करेक्ट, करेक्ट. त्यामुळे मग त्याप्रमाणे आपण अर्थ करत गेलो त्याचा. प्रयाग क्षेत्रच झालाय. 11वा हां. अध्याय हा प्रयाग क्षेत्रच झालेला आहे. प्रयोग हां, क्षेत्र नाही झालंय. बरोबर, बरोबर. परंतु तुम्ही जर प्रयोग क्षेत्र ह्या अर्थाने जरी म्हटलं, तरी सुद्धा गीतेच्या तेच ला अभ्यासाचा प्रयोगच तर करतोय आपण. अर्थ लावता येतो म्हणूनच अर्थात, सांगितलं मी. अर्थात, अर्थात. हां. गीतेचा अर्थ ह्या गीतेच्या अभ्यासाचा आपण प्रयोगच तर करतोय एका अर्थाने, अर्थात प्रश्नच नाही. आहे ना? तर त्या प्रयोगाने आपल्या मनाचं आणि गीतेचं एकत्रीकरण जर झालं, तर तो देखील प्रयाग योगच आहे, असं आहे. तो होणारच आहे. तोही प्रयाग योग आहे. हं. तर ह्या प्रयागामध्ये आपण सगळ्यांनी आनंदाच्या डोहामध्ये मनसोक्त डुंबावं. विवेक जोशी, बोला. विवेक, यू हॅव टू अनम्यूट. विवेक जोशी त्यांनी हात वर केलाय, सो यू हॅव टू अनम्यूट युअरसेल्फ. कॅन यू अनम्यूट युअरसेल्फ? विवेक, डू यू वांट टू अनम्यूट? नो. ओके. ऑलराइट. प्रयाग क्षेत्र, नॉट प्रयोग क्षेत्र. थँक यू. नॉट लॅबोरेटरी, बट संगम, 2 नद्यांचा किंवा 2 रसांचा. तर इथे आपण पवित्र होणार आहे. सो धर्माची खाण जे माझे गुरु निवृत्तीनाथ त्यांनी मला कारणीभूत करून संस्कृत भाषारूपी कठीण उंच डगरीचे किनारे फोडून, म्हणजे नदीच्या भोवताली समजा तुम्ही कधी भेडाघाटला गेला असाल ना, तर तुम्हाला दिसेल की नदीच्या बाजूला मोठे खडक आहेत. त्या खडकांमधनं नदी, नर्मदा नदी जी आहे ना, ती खडक फोडून सगळीकडे जाते. तर त्याचे उंच मनोरे आहेत किंवा उंच डगरी आहेत. तर ते तिथले दगड फोडून त्या दगडांच्या मराठी भाषेतल्या पायऱ्या केल्या. शब्दरूपी पायऱ्या. त्याचा घाट बांधला. म्हणजे मग त्या घाटावरनं आपल्याला त्या नदीमध्ये जाऊन अंघोळ करणं किंवा पाणी घेणं फार सोपं पडतं. तर नद्यांवर घाट होते ना आपल्याकडे नेहमी, अजूनही आहेत. आता पहा, तुम्ही जर काशीला गेलात, तर तिथे गंगेवर किती चांगले-चांगले घाट बांधून ठेवलेत किंवा नर्मदेवर सुद्धा घाट आहेत अनेक ठिकाणी. तर अशा प्रकारे ह्या प्रयागामध्ये कुठे शांतरस आणि अद्भुत रस, ह्या 2 रसांचा जिथे संगम झाला, तिथे जो प्रयाग झाला, त्या प्रयागाच्या तिथे संस्कृत भाषेच्या डगरींचे, म्हणजे ते आपल्याला साध्य नाहीये सहज. ते आपल्याला कळत नाही. तो दूर आहेत आपल्यापेक्षा, पुष्कळ उंच आहेत. त्यामुळे त्याचा आपल्याला मराठीतनं अनुवाद करून ज्ञानदेवांनी सांगितला. म्हणजे काय झालं, की ते मोठे जे दगड होते, ते तोडून त्या दगडांच्या मराठीतल्या पायऱ्या केल्या, घाट बांधला. म्हणजे मग आपल्याला हा जो रस आहे किंवा हा जो प्रयाग आहे, हा जो संगम आहे, इथल्या पाण्याचा आनंद घेता यावा. हां. म्हणोनी भलतेणे येथ सद्भावे नहावे, प्रयाग माधव विश्वरूप पहावे, येतुलेनी संसारासी द्यावे तिळोदक. म्हणून या त्रिवेणी संगमात हवं त्याने आस्तिक्य बुद्धीने स्नान करून, जसं प्रयाग क्षेत्रात माधवाचं दर्शन घेतात, तसं तिथे विश्वरूप माधवाचं दर्शन घ्यावं आणि एवढं करून संसाराला तिलांजली द्यावी, म्हणजे संबंध सोडावा. आता हे साध्या सोप्या मराठीत लिहिलेलं वाक्य आहे, परंतु हे आपल्याला कळतंय का? म्हणून या त्रिवेणी संगमात हवं त्याने आस्तिक्य बुद्धीने स्नान करून, आस्तिक्य बुद्धीने म्हणजे विथ ए रेव्हरेन्शियल ॲटिट्यूड. आस्तिक्य म्हणजे वेदांनी आपल्याला जे सांगितलं आहे ते सत्य आहे अशी श्रद्धा, ह्याला म्हणतात आस्तिक्य. आस्तिक म्हणजे देवावर विश्वास, हा जो सर्वसाधारण अर्थ प्रचलित आहे तो नाही आहे. आस्तिक कोण आहे? आस्तिक तो आहे की जो वेद हे सत्य आहेत असं मानतो. त्याला म्हणतात आस्तिक. देव आहे आणि देव खरा आहे किंवा देव सगळ्यांना दिसेल, देवावर माझा विश्वास आहे म्हणजे मी आस्तिक आहे, असा अर्थ नाही आहे. आस्तिक या शब्दाचा अर्थ वेद हे सत्य आहेत अशी मान्यता. त्याला आस्तिक म्हणतात. तर अशा मानसिक अवस्थेत जर आपण असलो आणि आपण जर गीतेचा अभ्यास केला, तर आपल्याला माधवाचं दर्शन होईल. माधवाचं म्हणजे कृष्णाचं. म्हणजे आपल्या आतला जो कृष्ण आहे किंवा आपल्या आतलं जे शुद्ध चैतन्य आहे, त्याचा अनुभव आपल्याला येऊ शकेल. कसा येऊ शकेल, की आत्ता माझ्याजवळ तो अनुभव नाहीये. परंतु तसा अनुभव किंवा ते शुद्ध चैतन्य म्हणजेच मी आहे, ही श्रद्धा
माझ्या मनामध्ये जर असली, तर मला हे सगळं शिकणं सोपं होईल. नाहीतर नाही होणार. तसं तिथे विश्वरूप माधवाचं दर्शन घ्यावं आणि एवढं करून संसाराला तिलांजली द्यावी. म्हणजे अशा प्रकारे जर आपल्याला दिसलं, की आपलं शुद्ध चैतन्य हेच खरं आपलं आनंद स्वरूप आहे. तर ते झाल्यानंतर जे जग आपल्याला दिसतंय, ज्याचा आभास आपल्याला होतोय, त्याला आपण तिलांजली आपोआपच देऊन टाकू ना. कारण की आपल्याला कळेल की ते भासमान आहे. ते सत्य नाही आहे. म्हणजे अल्टिमेटली सत्य नाही आहे. आता ते व्यवहारापुरतं सत्य आहे. इट इज ओन्ली व्यावहारिक सत्य. त्याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. परंतु ते अंतिम सत्य नाही आहे. त्याच्यामध्ये आनंद नाही आहे. ते उपयोगी आहे. परंतु आनंद त्याच्यात नाही आहे. आनंद आपला स्वतः आतमध्ये आहे. आपल्या स्वतःच्या आतमध्ये आहे. ठीक आहे ना. त्यामुळे संसाराला तिलांजली द्यावी म्हणजे आपण त्याला सोडून द्यावं. तिलांजली द्यावी. हे असो ऐसे सावयव, एथ सासिन्नले आथी रसभाव, तेथ श्रवणसुखीची राणीव जोडली जगा. हे रूपक पुरे. ह्याप्रमाणे नवरसांचं मूर्तिमंत स्वरूप भराला आलं आहे. कारण जगाला श्रवण सुखाचं राज्य प्राप्त झालेलं आहे. श्रवण सुख म्हणजे द प्लेजर ऑफ लिसनिंग. मूर्तिमंत स्वरूप भराला आलेलं आहे म्हणजे काय, की समुद्राला जशी भरती येते ना, तसं आहे. नवरसांच्या समुद्राला भरती आलेली आहे. तर नवरसांचं जे पाणी आहे, ते वरपर्यंत भरून आलेलं आहे. कारण जगाला श्रवण सुखाचं राज्य प्राप्त झालेलं आहे. सो वी आर लिसनिंग टू धिस आणि वी आर एन्जॉयिंग इट. जेथ शांताद्भुत रोकडे आणि येरा रसा पडप जोडे, हे अल्पची परी उघडे कैवल्य येथ. या 11व्या अध्यायात शांतरस आणि अद्भुत रस हे दोन्ही मूर्तिमंत आहेतच, पण इतर रसांनाही या अध्यायात शोभा प्राप्त झाली आहे. हे यांचं वर्णन थोडेच आहे, पण खरोखर या अध्यायात मोक्ष स्पष्ट झालेला आहे. 11व्या अध्यायात शांतरस आणि अद्भुत रस हे मूर्तिमंत आहेतच. पण इतर रसांनाही या अध्यायात शोभा प्राप्त झाली आहे. जसं आधी सांगितलं ना ज्ञानदेवांनी, की ह्या पालखीमध्ये इतर रसही बसून त्यांची आता शोभा आणि मिरवणूक निघालेली आहे. हे ह्यांचं वर्णन हे ह्यांचं वर्णन थोडेच आहे. या अध्यायात मोक्ष स्पष्ट झालेला आहे. या अध्यायात मोक्ष स्पष्ट कसा झालेला आहे, की जर आपल्याला भगवंताचं खरं स्वरूप दिसलं, खरं स्वरूप कळलं, तर मग बाकीच्या ज्या गोष्टी आपल्याला दिसतात आहेत त्याच्या व्यतिरिक्त, त्या सगळ्या नाहीशा होतील ना. म्हणजे कसं आहे, की हे जग जे आहे, ह्या जगाचा जो अधिष्ठाता आहे किंवा ह्या जगाचं जे अधिष्ठान आहे, ते म्हणजे ईश्वर आहे. परंतु तो आपल्याला दिसत नाही, कारण आपलं जगाकडे लक्ष आहे. सो आवर फोकल लेंग्थ इज डिफरंट. सो आवर फोकल लेंग्थ इज अलाउइंग अस टू सी ओन्ली द जगत, द दृश्य जगत. आणि आपण त्याला खरं मानतो आहोत. परंतु इट इज ओन्ली अन अपिअरन्स. सो वन्स वी चेंज अवर फोकल लेंग्थ अँड वी सी द अधिष्ठान अंडरनीथ इट, मग देन वी विल रिअलाइज की अरे, जग जे आपल्याला दिसत होतं ते भासमान आहे. इट्स ओन्ली अन अपिअरन्स. ओके. ते झाल्यानंतर जगामधनं आपलं मन पूर्णपणे विरून जाईल. आपण संसाराला तिलांजली देऊ. म्हणजे ह्याचा अर्थ हा नाही, की आपण जर घरात राहत असलो, तर आपण घर सोडून पळून जाऊ, असं नाही होणार. परंतु त्याच्यामध्ये जी आपली आसक्ती आहे, ती आसक्ती चालली जाईल. म्हणजे आपण प्रपंच करू, आपण घरात राहू, आपण आपल्या बायका मुलांसोबत पण चांगले राहू. आपण रोज जेवण करू. जेवण केल्यानंतर आपल्याला चांगलं पण वाटेल. परंतु त्याच्यामध्ये आसक्ती नाही राहणार. हे महत्वाचं आहे. तो हा 11वा अध्यायो, जो देवाचा आपणपे विसंवता ठावो, परी अर्जुन सदैवांचा रावो, जो एथही पातला. तो हा 11वा अध्याय आहे, की जो देवाचं खास विश्रांतीचं ठिकाण आहे. पण अर्जुन हा दैववान पुरुषांचा राजा आहे. कारण तो येथेही प्राप्त झालेला आहे. इथे देवाचं खास विश्रांतीचं ठिकाण आहे. 11वा अध्याय हा गीतेच्या मध्ये असा आपल्याला एका उंचीवर घेऊन जातो. कारण की तिथे भगवंताचं विश्वरूप आपल्याला दिसणार आहे. तर तिथे येऊन मग काय, वन्स यू आर ॲट द टॉप,
देन व्हाय डू यू वॉन्ट टू गो डाउन? म्हणजे तुम्ही एकदा डोंगराच्या उंच ठिकाणावर पोहोचला, की तिथून मग तुम्ही कुठल्याही दिशेने जरी चाललात ना, तरी सुद्धा तुम्ही खालीच जाल. लक्षात येतंय का? त्यामुळे आपण गीतेचा अभ्यास करता समजा या 11व्या अध्यायाच्या उंचीपर्यंत येऊन पोहोचलो. तर मग इथून आपण कुठेही जरी गेलो तरी सुद्धा खाली जाऊ, नाही का? असं होईल. तर इथे देवाच्या विश्रांतीचं ठिकाण आहे, असं ज्ञानदेव म्हणतात. परंतु अर्जुन हा दैववान पुरुषांचा राजा आहे. सो ही इज द किंग अमंगस्ट ऑल दोज हू आर फॉर्च्युनेट. दैववान म्हणजे भाग्यवान किंवा फॉर्च्युनेट. त्या अशा पुरुषांचा राजा. सो ही इज द बेस्ट अमंगस्ट ऑल दोज हू आर फॉर्च्युनेट. कारण तो इथेही प्राप्त झालेला आहे. सो ही हॅज ऑल्सो कम टू द सेम प्लेस अलॉंग विथ कृष्ण. एथ अर्जुनची काय म्हणो पातला, आजी आवडतयाही सुकाळू जाहला, जे गीतार्थू हा आला मराठीये. मराठी आहे. इथे अर्जुन एकटाच प्राप्त झालाय असं काय म्हणावं? तर गीतार्थ मराठी भाषेत असल्यामुळे आज वाटेल त्यालाही सुकाळ झालेला आहे. अर्जुनाला समजा श्रीकृष्णाने संस्कृतमध्ये सांगितलं गीता, असं समजू आपण. भाषेला इथे इतकं महत्त्व नाही आहे. संस्कृत भाषा जी आहे ना, ती फार संक्षिप्त आहे. इट इज व्हेरी कन्साइज अँड इट इज व्हेरी प्रिसाइज. त्यामुळे अनेक गोष्टी आपल्याला कमी शब्दांमध्ये सांगता येऊ शकतात. सगळे जे वेद आहेत, त्यांचं जे सार आहे ते आहेत उपनिषद. आणि त्या उपनिषदांचं जे सार आहे ते म्हणजे गीता. तर उपनिषद 108 वगैरे आहेत. त्यापैकी 10 उपनिषद त्यातल्या त्यात महत्त्वाची आहेत. त्यांच्यामध्ये जे ज्ञान सांगितलेलं आहे ते हे आहे, की हा देह जो मी स्वतःला मानतो आहे, तो देह मी नाही आहे. आणि मी जो वेगळा जीव स्वतःला मानतो आहे, तो पण मी नाही आहे. आणि मी शुद्ध चैतन्य आहे. हेच उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे, वेगवेगळ्या भाषांमध्ये. ज्याप्रमाणे ते एखाद्या ऋषीला जाणवलं, त्यांनी ते संस्कृतमध्ये शब्दबद्ध केलं. संस्कृत भाषेमध्ये मोठ्यातला मोठा विचार देखील छोट्यातल्या छोट्या पॅराग्राफमध्ये समजावून सांगता येऊ शकतो. तर हे एवढ्या सगळ्या उपनिषदांचं जे ज्ञान आहे, त्याचं जे सार आहे, ते गीतेच्या 700 श्लोकांमध्ये व्यासदेवांनी आपल्याला सांगितलं, लिहून टाकलं. तर ते आपल्याला तेवढ्या कॉन्सन्ट्रेटेड डोसमध्ये पचत नाहीये ना, म्हणून ज्ञानदेवांनी त्याला जरा डायल्यूट केलं. आता समजा आपण कोकमचं आगळ आणलं बाजारातनं, तर ते तसंच्या तसं आपल्याला पिता येत नाही, कारण की ते खूप आंबट असतं. मग आपण ते एक चमचाभर घेतो आणि पेलाभर पाण्यात टाकतो आणि मग त्यात थोडीशी साखर पण टाकतो. त्यात मग थोडंसं मीठ पण टाकतो, जिरपूड टाकतो आणि मग त्याचं एक कोकम सरबत बनवतो आणि मग आपण पितो उन्हाळ्याच्या दिवसात. आत्ता नाही. आता हिवाळा सुरू आहे सध्या. त्यामुळे आता नाही पीत. परंतु ते कोकमचं सरबत किंवा कोकमचं जे आगळ आहे, ते आपण तसंच्या तसं नाही पिऊ शकत, कारण की ते आंबट असतं खूप. आपल्या इथे काही लोकांनी याचा प्रयोग करून बघितलेला आहे. तर संस्कृतमध्ये गीतेमध्ये जो अर्थ आलेला आहे, तो त्या कोकमच्या आगळासारखा आहे. तर त्याला ज्ञानदेवांनी मराठीमध्ये थोडासा डायल्यूट केला. 1/10. त्याच्यानंतर मग तो आपल्याला पिण्यासारखा आणि पचवण्यासारखा आणि आवडण्यासारखा झालेला आहे. संस्कृत तर मला तर कळतच नाही. आपल्यापैकी अनेक लोक असतील, की ज्यांना संस्कृत कळत नाही किंवा कळतं. ज्यांना कळतं त्यांनी आनंद घ्यावा, अवश्य घ्यावा. परंतु संस्कृतचे जे शब्द आहेत ना, ते आपण ऐकल्यानंतर त्याच्यावर चिंतन पण व्हायला पाहिजे. आणि ते सगळं चिंतन जे आहे ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उतरायला पण पाहिजे. तर त्या चिंतनाचा किंवा ते शब्द ऐकल्याचा काही उपयोग आहे. नाहीतर समजा आपण नुसती गीता पाठ केली, तर मग आपण काय करू, लोकांना सांगत सुटू, की मला 700च्या 700 श्लोक पाठ आहेत. परंतु त्याचा माझ्या जीवनावर काय परिणाम झालेला आहे? आय डोंट नो. तो जर नसेल झालेला, तर मग ते 700 शब्द पाठ जर केले असतील, ते लाइक इट्स लाइक एनी म्हणजे दुसरं एखादं कुठलं सिनेमातलं गाणं पाठ केलं तसं होईल ते. अनेक सिनेमातली अनेक गाणी आपल्याला पाठ आहेत. त्यांचा उपयोग काय? त्यांचा उपयोग फक्त एवढाच आहे, मनोरंजन होतंय. सो अर्लियर आय वाज डूइंग एंटरटेनमेंट बाय बॉलिवूड film songs. Now I am doing entertainment by Gita. So I have switched my means of entertainment. Earlier I was entertaining myself with worldly things. Now I am entertaining myself by spiritual things. So आता हा जो गीतेचा आपला वर्ग आहे किंवा गीतेचं हे चिंतन आहे, दिस विल ओन्ली बिकम ए स्पिरिच्युअल एंटरटेनमेंट फॉर अस. जर आपण अशा दृष्टीने बघितलं तर.
तसं आपल्याला नाही करायचंय. आपल्याला ह्या सगळ्या गीतेच्या शब्दांचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि त्या अभ्यासातून आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं दर्शन करायचंय किंवा बोध करून घ्यायचंय. स्वतःचं दर्शन आपल्याला जसं आपण इतर लोकांना पाहतो असं नाही होणार. तो बोध आपल्याला आतून होणार आहे. तो बोध आपल्याला नेहमी आतून नेहमी होत असतो. पण हाच तो बोध आहे हे आपल्याला कळत नसतं. कारण आपल्याला इतर गोष्टींमध्ये रस आहे. आपलं लक्ष जगातल्या गोष्टींमध्ये. म्हणून आपल्याला हे कळत नाही. परंतु गीतार्थ हा मराठी भाषेत आल्यामुळे आज वाटेल त्यालाही सुकाळ झालेला आहे. आपल्याला ज्ञानदेवांच्या कृपेने अर्जुनाच्या भूमिकेपर्यंत स्वतःची तयारी करायची आवश्यकता नाही आहे. आपण ज्या जागी आहोत त्याच जागी आपल्याच भाषेमध्ये ज्ञानेश्वरी गीतेचा अर्थ समजावून सांगते आपल्याला. तर किती उपकार आहेत ज्ञानदेवांचे आपल्यावर, नाही का? आज वाटेल त्यालाही सुकाळ झालाय म्हणजे की त्याचा आपला काळ चांगला आलाय. सुकाळ म्हणजे चांगला काळ, राइट? सो धिस सिच्युएशन इज गुड फॉर अस. धिस टाईम इज गुड फॉर अस. की वी अंडरस्टँड मराठी. हे मी तुम्हाला इंग्रजीत सांगितलं. मला मराठी कळतं. त्यामुळे मराठीत जर मला गीतेचा अर्थ ज्ञानदेवांनी समजावून सांगितलेला असेल, तर माझ्यासाठी किती सुकाळ आलेला आहे, नाही का? और कितने अच्छे दिन चाहिए. याची लागी माझे विनविले ऐकिजे, तरी अवधान दीजे सज्जनी तुम्ही. याच करता मी जी विनंती करतोय ती तुम्ही ऐकावी. ती इतकीच की तुम्ही संतांनी मी जी कथा वर्णन करतोय याच्याकडे लक्ष द्यावं. ओके. देवीची तुम्हा संताची सभे, ऐसी सलगी कीर करू न लभे, परी मानावे जी तुम्ही लोभे अपत्या मज. तसंच तुम्हा संतांच्या सभेत अशी ही सलगी करणं माझ्यासारख्यास खरोखर योग्य नाही. म्हणजे ज्ञानदेव महाराज जे श्रोते आहेत त्यांना तुम्ही लोक संत आहात आणि तुमच्यासोबत सलगी म्हणजे आय शुड नॉट बी टू ओव्हर फ्रेंडली विथ यू. माझ्यासारख्या छोट्या मुलासाठी हे योग्य नाही आहे. पण मी जे तुमचं लेकरू त्या मला तुम्ही प्रेमाने मानावं. म्हणजे तुम्ही मला प्रेमाने तुमचा लेकरू आहे, म्हणजे तुमचा मुलगा आहे, तुमचं मूल आहे असं समजा, असं माना. अहो पुंसा आपणची पडविजे, मग पढे तरी माथा तुकिजे, का करविलेनी चोजे न रिझे बाळका माय. अहो आपणच राघूला शिकवावं. राघू म्हणजे पोपट. आणि शिकवल्याप्रमाणे तो बोलू लागला, म्हणजे आपणच पसंतीने मान डोलवावी. आपणच त्याला शिकवायचं आणि मग तो तसा बोलायला लागला, की मग आपण पसंतीने म्हणजे वी विल अप्रूव्ह ऑफ इट. पसंतीने मान डोलवावी किंवा मुलाकडून एखादी गोष्ट करवून घेऊन मग त्याने केलेल्या कृत्याच्या कौतुकाने आई आपल्या मनात मुलाविषयी संतुष्ट होत नाही का? हे पहा, मुलाकडनं आपण एखादी गोष्ट करवून घेऊ. त्याला आपण सांगू, की "तू हे कर" आणि मग त्याने ती गोष्ट केली. त्याच्यानंतर मग काय, की त्याच्या केलेल्या कृत्याच्या कौतुकाने आपण मग सगळ्यांना सांगू ना, की आमच्या मुलांनी हे केलं. आता आपण आय एम शुअर, की अनघाताई सांगत असतील त्यांच्या मित्र-मैत्रिणींना किंवा आपल्याला पण माहिती आहे, की माझी जी नात आहे ना, अवनी, ती सुस्पष्ट 700 श्लोक गीतेचे म्हणू शकते. तिला पाठ आहेत. आज ती आली नाहीये, कारण की आज आपण अजून एकही श्लोक बघितलेला नाहीये. आपण फक्त प्रस्तावनाच बघतोय 11व्या अध्यायाची. तर आपल्या मुलाकडून समजा आपण एखादी गोष्ट करवून घेतली, तर मग आपण त्याचं कौतुक सांगू लोकांना. मग त्याच्यामुळे आपणच संतुष्ट होऊ, नाही का? "तेवी मी जे जे बोले, ते प्रभू तुमचेची शिकविले. म्हणोनी अवधारी जो आपुले आपण देवा." त्याप्रमाणे महाराज मी जे जे प्रतिपादन करतोय, म्हणजे तुम्हीच मला शिकवलं. आता मी हीच गोष्ट तुम्हाला सांगतोय, राइट? ते तुम्ही शिकवलेलं आहे. एवढ्याकरता अहो संत जन हो, आपण शिकवलेलं आपणच ऐकावं. मे बी ज्ञानदेवांचं ऐकणारे हे फक्त एकटे निवृत्तीनाथच आहेत. पण ते निवृत्तीनाथ म्हणजे सगळ्या संतांचा परिवार, असं समजून ज्ञानदेव बोलतायत, की देवा, महाराज म्हणजे माझे गुरु, मी जे जे प्रतिपादन करतो, म्हणजे मी जे जे बोलतोय, व्हॉटएव्हर आय एम एक्सप्लेनिंग, हे सगळं तुम्हीच तर शिकवलेलं आहे. एवढ्याकरता संत जन हो, आपण शिकवलेलं आपणच ऐकावं. ठीक आहे. हे सारस्वताचे गोड, तुम्हीची लाविले जी झाडं, तरी आता अवधानामृते वाढ, सिंपोनी कीजे. हे आपल्याला मराठी काहीच कळत नाही, राइट?
हे ज्ञानदेवांच्या काळचं जे मराठी होतं ते त्यांनी शब्दबद्ध केलं किंवा त्याची पोएट्री बनवली, त्याच्या ओव्या लिहिल्या. ते मराठी आपल्याला आत्ता कळत नाही. त्यामुळे त्याचं जे ट्रान्सलेशन होतं, जे आपल्याला मामा दांडेकरांनी केलेलं आहे, ते हे सगळं इथे आहे आता. राइट? महाराज हे ज्ञानाचं सुंदर झाड आपणच तर लावलेलं आहे. तर आता ह्याला आपण लक्ष देणं, हेच कोणी एक अमृत ते शिंपून ते मोठं करावं. तुम्ही जर ह्याच्याकडे लक्ष दिलं ना, म्हणजे काय होईल, की इट इज लाइक या झाडाला तुम्ही अमृत शिंपून मोठं केलं. आपण नॉर्मली झाडाला पाणी देऊन मोठं करतो ना, तर हे जे ज्ञानामृताचं झाड आहे किंवा ज्ञानाचं झाड आहे, त्याला तुम्ही लक्ष देताय ह्याच्याकडे, म्हणजे मी जे बोलतोय ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकताय. याचा अर्थ काय आहे, की ह्या झाडाला तुम्ही अमृताचं शिंपण करताय. म्हणजे त्याच्यावर तुम्ही अमृत टाकताय. यू आर लिसनिंग टू इट, दॅट इटसेल्फ फॉर मी इज लाइक अमृत त्या झाडावर पडतंय किंवा झाडाच्या मुळाशी पडतंय आणि ते झाड वाढतंय. मग हे रसभाव फुली फुलेल, नानार्थ फळभारे फळा येईल, तुमचेनी धर्मे होईल सुरवाडू जगा. मग हे ज्ञानाचं झाड नवरस भावरूपी फुलांनी फुलेल. या झाडाला फुलं कुठली लागतील? 9 प्रकारचे जे भाव असतात ना, त्या भावांची फुलं याला लागतील. हं. आणि नाना प्रकारच्या अर्थरूपी फळभाराने फळास येईल. त्याला जी फळं लागतील ती नाना प्रकारच्या अर्थरूपी फळभाराने. त्या फळांमधला जो रस आहे किंवा त्या फळांचा जो भार आहे त्याच्यामध्ये नाना प्रकारचे अर्थ म्हणजे इट विल हॅव मेनी इम्प्लाइड मीनिंग्स. इट विल हॅव मेनी सटल मीनिंग्स असं होईल. आणि मग ते फळास येईल. व तुम्ही लक्ष देणं रूपधर्म केलात. म्हणजे तुम्ही माझं जे ऐकता आहात, ते म्हणजे तुम्ही याच्याकडे लक्ष दिलं. हा जर तुम्ही रूपधर्म केला, तर म्हणजे काय होईल, की जगास श्रवण सुखाचा लाभ होईल. आता ह्याच्यामध्ये बघा, की फूल म्हणजे आपल्याला नाकाने त्याचा सुवास पण येतो आणि डोळ्याने दिसतं पण, राइट? आपण ते बघितल्याबरोबर आपल्याला बरं वाटतं आणि सुगंध पण येतो. त्यानंतर फळ जे असतं ते आपण चाखून बघू शकतो किंवा ते दिसायला पण चांगलं दिसतं, त्याला आपण स्पर्श करू शकतो. त्यामुळे आपली 5ही इंद्रिय जी आहेत ना, ती ह्या फळं आणि फुलांनी आनंदित होऊ शकतात. त्यांचा जेव्हा आपल्या इंद्रियांशी संपर्क होतो, तेव्हा आपल्याला सुख वाटतं. तर अशा प्रकारे ह्या शब्दांकडे जर संत हो, तुम्ही जर लक्ष दिलं, तर काय होईल, की ह्या जगाला श्रवण सुखाचा लाभ होईल. म्हणजे हे शब्द जे आहेत, ते आपण जे ऐकतो आहोत, हे शब्द ज्ञानदेवांनी जे आपल्याला सांगितलेले आहेत, जे माझ्या तोंडातनं निघतायत, पण मलाच ऐकू पण तर येतायत ना. तर ह्या श्रवण सुखाचा लाभ मला पण होतोय. जो इंडिव्हिज्युअल मी इथे बसलेलो आहे, तो ऐकतोय आणि जे बोलतायत ते ज्ञानेश्वर महाराज स्वतः आहेत. कारण की त्यांचे शब्द आहेत सगळे, नाही का? तर ते शब्द आपण सगळ्यांनी ऐकावे आणि ह्या श्रवण सुखाचा लाभ घ्यावा. या बोला संत रिझले, म्हणती तोषलो गा भले केले, आता सांगे जे बोलिले अर्जुने तेथ. या बोलण्यावर संत खुश झाले आणि म्हणाले, "ज्ञानोबा, आम्ही खुश झालो. तू फार चांगलं केलं. आता ह्या प्रसंगी अर्जुनाने जो प्रश्न केला, त्याचं व्याख्यान कर." असं संतांनी म्हणजे निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना सांगितलं. तव निवृत्तीदास म्हणे, जी कृष्णार्जुनांचे बोलणे, मी प्राकृत काय सांगो जाणे, परी सांगवा तुम्ही. तेव्हा निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव काय म्हणाले, महाराज कृष्ण आणि अर्जुन ह्या दोघांमध्ये झालेलं भाषण माझ्यासारख्या सामान्य पुरुषाला सांगण्याचं काय ठाऊक? परंतु ते माझ्याकडून सांगून घेण्याचं काम तुम्ही केलं तर होईल. तर हेच आपण पण म्हणू शकतो ना. म्हणजे मी काय म्हणू शकतो? मी म्हणू शकतो, की कृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला जो संवाद होता, तो सांगण्याची पात्रता माझी आहे का? माझी तर बिलकुलच नाही, कारण की मला तर संस्कृत पण नाही येत. बरं. त्याच्यानंतर ज्ञानदेवांनी जी मराठी लिहिली होती, ती मराठी सांगण्याची की ती मराठी समजण्याची माझी पात्रता आहे का? ती सांगण्याची पात्रता आहे का? तर अजिबात नाही आहे. त्यामुळे जे ह्याचं ट्रान्सलेशन
मामा दांडेकरांनी केलेलं आहे. ते वाचण्याचा, ते समजण्याचा आणि ते समजल्यानंतर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी करतोय. तर हे कुणामुळे होतंय? हे ह्या सगळ्या लोकांच्या कृपेमुळे नाही होत आहे का? माझी पात्रता आहे का हे सगळं सांगण्याची? अजिबात नाहीये. त्याचप्रमाणे ज्ञानदेव म्हणतायत, की कृष्ण आणि अर्जुन या दोघांमध्ये झालेलं संभाषण माझ्यासारख्या सामान्य पुरुषाला सांगण्याचं काय ठाऊक? मी नाही सांगू शकत हे. परंतु तुमच्या कृपेने तुम्ही माझ्याकडनं सांगून घ्या हे. माझ्याकडून सांगून घेण्याचं काम जर तुम्ही केलं तर बरं होईल. अहो राणीचिया पाले खाईरा, नेवाणे करविले लंकेश्वरा, एकला अर्जुन परी अक्षोहिणी अकरा, न जिणेची काई. अहो रानाताईल पाले खाणाऱ्या वानरांकडून, रानातील पाहिजे, रानाताईल नाही, रानातील पाले खाणाऱ्या वानरांकडून. वानर काय खातात, की रानातला पाला खातात. ह्या वानरांकडून लंकेचा राजा जो रावण, त्याचा पराभव केला जावा. तो केला ना रामानी? अर्जुन एकटाच होता. पण त्याने 11 अक्षौहिणी सैन्य जिंकलं की नाही? पांडवांकडलं सैन्य जे होतं ते 7 अक्षौहिणी होतं आणि कौरवांकडलं सैन्य जे होतं ते 11 अक्षौहिणी होतं. तर ते 11 अक्षौहिणी सैन्य जे आहे ना, ते ह्या अर्जुनानी, जो ह्या पांडवांच्या सेनेचा सेनापती होता, त्याने जिंकलं की नाही? म्हणोनी समर्थ जे जे करी, ते न हो ये चराचरी. बाय द वे ह्याच्यातनं रामायण आणि महाभारत दोन्ही एकत्र आले याच्या आधीच्या ओळीमध्ये. रानातील पाले खाणाऱ्या वानरांकडून लंकेचा राजा जो रावण त्याचा पराभव केला जावा. रामानी वानरांची सेना तयार केली ना आणि त्या वानरांची सेना घेऊन तो गेला लंकेला आणि त्या वानरांच्या सेनेकडनं त्याचा पराभव केला कारण की तो एकटा राम ह्या सगळ्या वानरांमध्ये संचारलेला होता. वानर त्या रामाच्या शक्तीमुळे इतके शक्तिशाली झाले होते, की त्यांनी लंकेच्या सैन्याचा पराभव केला. म्हणजे रामाने रावणाला हरवलं. त्याचप्रमाणे अर्जुन 8 अक्षौहिणी सैन्यांच्या मदतीनिशी कृष्ण माझ्या बाजूने असल्यामुळे, कृष्ण अर्जुनाच्या बाजूने असल्यामुळे 11 अक्षौहिणी कौरवांच्या सैन्यावर भारी झाला. असं झालं. तर ज्या बाजूला शुद्ध चैतन्य असेल, त्या बाजूला जर आपण राहिलो, तर आपल्याला ज्ञान प्राप्त होईल. अशा प्रकारे जर आपण राहू शकलो, तर किती चांगलं होईल. म्हणोनी समर्थ जे जे करी, ते न हो न ये ते न हो न ये चराचरी. तुम्ही संत तया परी बोलवा माते. म्हणून समर्थ जे जे करील, ते ते चराचरात होणार नाही असं नाही. त्याप्रमाणे तुम्ही संत समर्थ आहात. म्हणून तुम्ही जर मनात आणाल, तर माझ्यासारख्या नेणत्याकडून गूढ गीतार्थ बोलवाल. माझ्यासारख्या नेणत्याकडून. नेणत्याकडून म्हणजे काय माहिती आहे का? जो जाणता आहे त्याच्या उलटा नेणता. जाणता म्हणजे द वन हू इज नॉलेजेबल. नेणता म्हणजे द वन हू इज इग्नोरंट. तुम्ही जर मनात आणाल, तर माझ्यासारख्या बुद्धू, निर्बुद्ध माणसाकडून गूढ गीतार्थ बोलवाल. द डीप एसेन्शियल नॉलेज विदिन द गीता, यू विल मेक मी स्पीक. असा ह्याचा इंग्रजीत अर्थ आहे. म्हणून कृपा करून तो मजकडून बोलवा. माझ्याकडून तो बोलवून घ्या. आता बोलीजे तसे ऐका, हा गीताभाव निका, जो वैकुंठ नायका मुखोनी निघाला. आता जो प्रत्यक्ष वैकुंठीचा राजा श्रीकृष्ण, त्याच्या मुखातून निघालेल्या गीतेचा चांगला अभिप्राय सांगतोय आता मी. त्याच्याकडे लक्ष द्यावा. बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण वक्ता जिये ग्रंथी. धन्य धन्य गीता ग्रंथ, की ज्या गीता ग्रंथाचा वक्ता, वेदांच्या प्रतिपादनाचा विषय जो कृष्ण परमात्मा तो आहे. वेदांच्या प्रतिपादनाचा विषय, वेद कशाकरता सांगितले गेले? त्याचा काय विषय आहे? तो विषय म्हणजे मी कोण आहे? शुद्ध चैतन्य म्हणजे काय आहे? हे समजणं. तर ते शुद्ध चैतन्य कृष्ण रूपाने जेव्हा प्रगट झालं, ते शुद्ध चैतन्य कृष्ण रूपानेच ही गीता बोलतंय. ह्याचा वक्ता जो आहे, तोच त्याचा विषय आहे. गीता ग्रंथाचा वक्ता, वेदांच्या प्रतिपादनाचा विषय तो कृष्ण परमात्मा तो आहे. तेथीचे गौरव, तेथीचे गौरव कैसे वानावे, जे श्री शंभूजिये मती नागवे, ते आता नमस्कारीजे जीवे भावे हेची भले. त्या ठिकाणचा मोठेपणा कसा वर्णन करावा?
कारण जे गीता तत्व शिवाच्या बुद्धीला आकलन होत नाही, त्याला आता सर्व भावाने नमस्कार करावा हेच बरं. म्हणजे गीता तत्व हे शिवाच्या बुद्धीला सुद्धा आकलन होत नाही असं ज्ञानदेव म्हणतात इथे. आणि ज्ञानदेव हे खरं तर शैव होते. ही जी नाथ परंपरा जी आहे ना, ती नाथ परंपरा काश्मीरी शैविझममध्ये आहे. आणि इथले सगळे हे जे नाथ आहेत पहिल्यापासून ते शेवटपर्यंत, इन्क्लुडिंग निवृत्तीनाथ आणि शेवटी ज्ञानदेव. तिथे येऊन ती परंपरा ॲक्चुअली संपली. मग ज्ञानदेवांनी ह्याच्या पलीकडे ती पुन्हा दुसरा नाथ तयार नाही केला. आणि त्यांनी हे सगळं गीतामृत जे आहे ते मराठीत आणलं आणि सर्वसामान्य माणसाला भक्तीचा मार्ग दाखवला. ठीक आहे ना? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. असं त्यांनी हरिपाठ तयार केला. लोकांना सगळ्यांना भक्तीचा मार्ग दाखवला. ते ज्ञानी नव्हते का? ज्ञानी बिलकुल होते. परंतु ज्ञानेश्वरीमध्ये किंवा ज्ञानदेवांच्या एकंदर सगळ्या प्रतिपादनामध्ये ज्ञान, भक्ती आणि कर्म ह्या तिन्हींचा एकत्र मिलाप झालेला आहे. खूप सुंदर. तर अशा प्रकारे ज्ञान म्हणजेच भक्ती, भक्ती म्हणजेच कर्म. तर ज्ञानदेवांनी जे सर्वसामान्य माणसाला सोपं होईल, ते सगळ्यात सोपं आपल्याला करायला सांगितलं. ते म्हणजे काय भक्ती, नाही का? त्या ठिकाणचा मोठेपणा कसा वर्णन करावा? कारण जे गीता तत्व शिवाच्या बुद्धीला आकलन होत नाही, त्याला आता सर्व भावाने नमस्कार करावा हेच बरं. मग ऐका तो किरीटी, घालूनी विश्वरूपी दिठी, पहिली कैसी गोठी करिता जाहला. यानंतर तो अर्जुन विश्वरूपावर नजर ठेवून पहिल्या प्रथम कसं बोलला ते ऐका. हे सर्वही सर्वेश्वरू, ऐसा प्रतीती गत जो पती करू, तो बाहेरी होवावा गोचरू लोचनांसी. हे सर्वही सर्वेश्वर रूप आहे. हे सर्वही सर्वेश्वर रूप आहे. सर्वेश्वर म्हणजे सगळ्यांचा ईश्वर. अशा रूपाने अनुभवास पटलेला प्रियकर तो परमात्मा. हे सर्वही सर्वेश्वर रूप आहे. अशा प्रकारे अशा रूपाने अनुभवाला पटलेला प्रियकर जो परमात्मा, तो आपल्या पुढे डोळ्याला प्रत्यक्ष दिसावा. असं अर्जुनाच्या मनात आलं. हे जीवा आतुली चाड, परी देवासी सांगता साकड, काजे विश्वरूप गूढ कैसेनी पुसावे. ही मनातली इच्छा खरी, परंतु ती देवाला सांगताना अडचण वाटते. कारण ज्या अर्थी देवाचं विश्वरूप गुप्त आहे, त्या अर्थी ते उघड करून दाखवा, असं आपण कसं विचारायचं? असं अर्जुनाच्या मनात आलं. म्हणे मागा कवणी कही, जे पढियंतेने पुसेले नाही, ते सहसा कैसे काही सांगा म्हणो. सांगा म्हणो? हं? अर्जुन मनात म्हणतो, की पूर्वी कोणीही केव्हाच जे मोठ्या आवडत्यानेही विचारले नाही, ते एकाएकी सांगा म्हणून मी कसं काय म्हणू? मी जरी सलगीचा चांगू, तरी काय आईसी हुनी अंतरंगू, परी तेही हा प्रसंगू बिहाली पुसो. मी जरी चांगला दाट परिचयाचा असलो, तरी माते लक्ष्मीपेक्षा जवळचा आहे का? परंतु इतक्या जवळची असूनही ती देखील हा विषय विचारायला भ्यायली. हं? तर मग मी कसं विचारू? अशी भीती अर्जुनाच्या मनात आली. माझी आवडे तैसी सेवा जाहली, तरी काय होईल गरुडाची येतुली, परी तोही हे बोली करी जिना. माझी वाटेल तशी जरी सेवा झाली, मी काहीही सेवा केलेली असली, तरी ती गरुडाच्या सेवेच्या बरोबरीला येईल का? गरुड म्हणजे हा विष्णूचं वाहन आहे. तर तेवढी सेवा मी कसं काय करणार आहे? कारण की विष्णूचं वाहन जे आहे ते विष्णूसोबत नेहमीच असतं. तो गरुड विष्णूसोबत नेहमीच असतो. तर त्यांनी जी सेवा केली तशी सेवा मी करू शकतो का? पण एवढी निकट सेवा केलेला जो गरुड, निकट म्हणजे जवळ, सेवा केलेला जो गरुड आहे, तो देखील ह्या संबंधीची गोष्ट काढत नाही कधीच. मग आता मी कसं विचारू? मी काय सनकादिकांहुनी जवळा, परी तयाही नागवेची हा चाळा. मी आवडेन काय प्रेमळा गोकुळीच्या ऐसा. मी सनकादिकांपेक्षा जास्त जवळचा आहे का? सनकादिक नावाचे जे संत होते, त्याच्यापेक्षा मी जवळ आहे का भगवंताच्या? हं. परंतु त्यांना देखील ही उठाठेव करता आली नाही. मी गोकुळामधील प्रेमळ गोपगोपिकांइतका आवडेन का?
ते सुद्धा त्याच्या जवळचे होते. तया तेही लेकुरपणे झकविले, एकाचे गर्भवासही साहिले, परी विश्वरूप हे राहविले, न दावीच कवणा. त्या गोकुळाच्या भाविक लोकांना सुद्धा आपण केवळ मूल आहोत असं दाखवून फसवलं. है ना? एका करता म्हणजे अंबरीश राजा करता 10 गर्भवास देखील सोसले. 10 गर्भवास सोसले. परंतु हे विश्वरूप गुप्त राखून ठेवलं. ते कोणाला दाखवलं नाही. हा ठायवरी गुज, याचिये अंतरीचे हे निज, केवी उराउरी मज, पुसो ये पा. इतकी ही गुप्त गोष्ट याच्या अंतर्यामातील खास गोष्ट आहे, तेव्हा ती मला एकदम कशी विचारता येईल? आणि न पुसेची जरी म्हणे, तरी विश्वरूप देखील याविणे, सुख नोहेची परी जिणे, तेही विपाये. बरं, पुसू नये असं जरी म्हटलं, तर ते विश्वरूप पाहिल्या वाचून सुख होणार नाहीच. परंतु जगणं ते देखील क्वचितच संभवणार आहे. म्हणून म्हणून काय आता म्हणून आता पुसो अळू माळसे, मग करू देवा आवडे तैसे, येणे प्रवर्तला साध्वसे पार्थू बोलो. आणि पुसू नये म्हणजे विचारू नये असं म्हटलं, तर हे विश्वरूप पाहिल्या वाचून सुख तर होत नाहीच. परंतु जगणं देखील क्वचितच संभवणार आहे. तर आता थोडंसं विचारूया, मग देवाची मर्जी असेल तसं करू. विचारून तर बघू, मग बघू तो सांगतो की नाही. अशा रीतीने अर्जुन भीत-भीत बोलायला लागला. काय बोलायला लागला? "परी तेची ऐसे निभावे, जे एका दो उत्तरासवे, दावी विश्वरूप आघवे झाडा देऊनी." परंतु तेच त्याचं बोलणं अशा खुबीचं होतं, की 1-2 शब्दाबरोबरच देव आपला झाडा देऊन सर्व विश्वरूप दाखवणार आहेत. "अहो वासरू देखील याचीसाठी, धेनू खडबडोनी मोहे उठी, मग स्तनमुखांचिये भेटी, काय पानाधरे." अहो वासरू पाहिलं की लागलीच प्रेमाने गाय खडबडून उभी राहते. मग प्रत्यक्षच तिच्या स्तनाची व त्याच्या मुखाची गाठ पडल्यावर तिला पान्हा येणार नाही का? म्हणजे बाळाला भूक लागलेली आहे हे त्या बाळाच्या आईला कळतं आणि तिच्या शरीरात दूध आपोआप तयार होतं. तर ते दूध त्या बाळानी आईला स्पर्श केल्याबरोबर व्हायला लागेल ना, नाही का? "पहा पहा तया पांडवाचेनी नावे, जो कृष्ण रानीही प्रतिपाळू धावे, तया ते अर्जुने जव पुसावे, तव साईल साहिल काई." पहा बरं, त्या पांडवाचं नाव ऐकल्याबरोबर जो कृष्ण त्यांचं रक्षण करण्याकरता रानातही धाव घेतो, त्याला अर्जुनाने विचारावं आणि मग आपण सांगावं. एवढं तरी सहन होईल का? तो सहजेची आता इथे पांडवांचं नाव ऐकल्याबरोबर कृष्ण त्यांचं रक्षण करण्याकरता रानातही धाव घेतो. एकदा नाही का दुर्वास मुनी द्रौपदीकडे गेले होते आणि त्यांनी तिला म्हटलं, की "मला खायला दे" आणि तिच्याकडलं सगळं संपलं होतं. मग तिने कृष्णाचा धावा केला. मग कृष्ण तिथे गेला आणि मग त्यांनी त्याच्या भांड्याला लागलेलं एक छोटंसं जे अन्नाचं कण होतं, अन्नाचं शीत होतं ते खाल्लं आणि मग ढेकर दिला तृप्तीने आणि त्यामुळे त्या दुर्वास मुनींचं आणि त्याच्या सगळ्या शिष्यांचं पोट भरलं. अशी कथा आपण ऐकलेली आहे, राइट? तर अशा पांडवांच्या प्रेमाखातर पांडवांनी आठवण केल्याबरोबर कृष्ण जंगलात सुद्धा धावत जातो. तर अर्जुनाने विचारायचं आणि मग सांगणार पण नाही असं होऊ शकेल का? ते सांगण्यापूर्वीच कृष्णाला कळलं हे. तो सहजेची स्नेहाचे अवतरण आणि येरू स्नेहा घातले आहे माजवण ऐसे ये मिळवणी वेगळेपण उरे हेची बहु. तो श्रीकृष्ण परमात्मा स्वभावतःच प्रेमाची मूर्ती असून त्या प्रेमाला अर्जुन हा अंमल आणणारा उत्तेजक पदार्थ घातलेला आहे. स्वभावतःच प्रेमाची मूर्ती आहे कृष्ण. आणि त्याला अर्जुन हा अंमल आणणारा उत्तेजक पदार्थ घातलेला आहे. म्हणजे जसं आपण दारू पिऊन झिंकतो ना, तसं अर्जुन ही कृष्णाची जादू आहे, दारू आहे असं सांगतात. म्हणजे मग ती घेतल्यानंतर तो झिंगेल. अशा एक होण्याच्या वेळेस त्यांचं वेगळेपण राहिलं हेच फार आहे. त्यांचं वेगळेपण राहूच शकत नाही. आपल्या इथे ज्यांना कुठलीही गोष्ट खाण्यापिण्याची जर तलफ आली, तर ती समोर आली वस्तू ती आपण घेणारच आहे ना. समजा आपल्याला दारू प्यायची सवय असली, तर दारू आपल्या समोर आली, तर ती आपण ओठाला लावूच ना. आपला धीर धरेल का? त्याचप्रमाणे अर्जुनाला जेव्हा त्याच्या मनामध्ये इच्छा आली, की विश्वरूप दर्शन घ्यावं, तर ती इच्छा पूर्ण करणार नाही का? कृष्ण करेलच, आहे ना?
त्या अशा एक होण्याच्या वेळेस त्यांचं वेगळेपण राहिलं हेच फार आहे. नाही राहू शकत. म्हणोनी अर्जुनाचिया बोला सरिसा, देव विश्वरूप होईल आपैसा, तोची प्रसंग तोही पहिला प्रसंग ऐसा, ऐकिजे तरी. म्हणून अर्जुनाच्या बोलण्यावर श्रीकृष्ण सहजच विश्वरूप धारण करील, तोच पहिला प्रसंग आहे, तर तो ऐकावा. अशा प्रकारे ही जी प्रस्तावना आहे 11व्या अध्यायाची, ती ज्ञानदेवांनी आपल्याला सांगून पूर्ण केली. तर ह्याच्यानंतर ज्ञानदेव सगळा 11वा अध्याय आपल्याला इव्हेंच्युअली सांगणार आहेत. तर आपण तो अध्याय पुढच्या सत्रापासून सुरू करू. तोपर्यंत ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. नमस्कार.